दुबईसनं आल्यानंतर व्हिडिओच कुठला केला नव्हता. मग आज शेवटी म्हटलं युनिव्हर्सिटीच फिरायला जाऊया आणि तिथंच व्हिडिओ करूया आपल्या ग्रुपचा. बाहेर पडलो आणि डायरेक्ट युनिव्हर्सिटीत ग्रुपकडे गेलो. युनिव्हर्सिटीच्या आत आम्ही आज कुठं बाहेर गेलेलो नाही, युनिव्हर्सिटीच्या आतच फेरी मारायचे. नुसतं युनिव्हर्सिटी रोज इथं जिथं फिरतायत तोच रस्ता. आज आम्ही सौंदर्य जे काय आहे कोल्हापूरचं ते सगळं इथंच आहे. आपल्याला दाखवण्यासाठी आमचे डॉक्टर साहेब ही इतकी मेहनत करत आहेत. होय, मेहनत चालल्या, फार कष्ट पडतात या गोष्टीसाठी. या इथं युनिव्हर्सिटीचा तलाव आहे. तलाव असं दोन्ही बाजूला आहे आणि असा ब्रिज केला आहे जबरदस्त एकदम. हे असं सौंदर्य हे युनिव्हर्सिटीचं. अरे जातेस की पाण्यात? नाही जाऊन की जरा आंघोळ घेऊन पोहून पाणी तरी कमी झालं. हां, ही युनिव्हर्सिटीला तलाव आणि हा कारंजा. हा बघा, आत्ता खरं मजा आली. आमच्या ग्रुपचे सर्व रायस मास्तर ही इथे बसलेत. नमस्कार. नमस्कार. तुमच्यामुळे आम्ही कुठे दिसायला लागलो. होय होय होय, तुम्ही ऑलरेडी दिसलाय, फक्त आमचा एक जरिया आहे. आबाची ऍक्टिव्हिटी बघायची आता. आज अरे अरे गुड मॉर्निंग, हॅपी फादर्स डे. आता घरी रंगत आली. मग कुठं आहे पळायचं हे बघा, असं डान्स करून जा. हा मारतो हळू जमीन जाईल. डॉक्टर पुढे चालू या. हा 4 उड्या नाही, भरपूर होतात या. युनिव्हर्सिटी झाल्यावर कोण बारकं कोण मोठे विषय नाही. हे आता युनिव्हर्सिटीच्या मेन रस्त्यावर आम्ही आलेलो आहे आणि फुल ऑक्सिजन, झाडी जबरदस्त, हिरवळ सगळीकडे, बघील तिकडे झाडी. 8 नंतर नाश्त्याला जेवढ्या कॅलरीज बर्न केल्या त्या सगळ्या नाश्त्यामध्ये भरून काढतोय आणि मगच घरी जातोय. त्याशिवाय घरी जात नाही. डबल कॅलरीज बर्न केल्या, खाल्लं नाही तर घरी घेत नाही. ही युनिव्हर्सिटीची मेन बिल्डिंग, ज्या बिल्डिंग साठी युनिव्हर्सिटी फेमस आहे, ही युनिव्हर्सिटी. आणि या बाजूला शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. हा इकडून लुक बघा. या युनिव्हर्सिटीत आम्ही चालायला येत होतो नुसतं, तर आमच्या राजेश सरांनी प्रत्येक ग्रुप मेंबरला इथं गोळा करून आमचा ग्रुप तयार केलाय. आम्ही एकमेकांचे कुठलीही ओळख नसताना आमचा ग्रुपला या माणसानं एकेकाला जोडत या युनिव्हर्सिटीमध्येच आम्ही फक्त फिरायला येत होतो. आणि ह्या राजेश सरांनी आमच्या प्रत्येकाला या ग्रुपमध्ये रनिंग करायला, एक्सरसाइज करायला मोटिवेट केलं आणि आमचा ग्रुप तयार केला. आणि आता आमचा ग्रुप ह्या लेवलला गेलाय की एक्सरसाइज कमी आणि नाश्ता जास्त इथपर्यंत गेलेला आहे. पण बाबाचं एक्सरसाइज काही थांबलेला नाही. बाबा कधीतरी आता असतोय. तर फक्त हा ग्रुप असा तयार केलेला एक्सरसाइज त्या ग्रुपचं कम्प्लीट श्रेय जे काय आहे ते आमच्या राजेश सरांना आहे आणि त्यांनीच हा ग्रुप तयार केलाय. अशी माणसं, आउट ऑफ फील्ड माणसं शक्यतो मिळत नाहीत कुणाला. आम्ही एक सुद्धा एका फील्ड मधली नाही आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्ड मधला माणूस आहे. आणि हे बघा, आता एक सेकंड, आता हे बघा ही आमची ग्रुपची युनिटी आज. आणि हितेशभाईंनी पण रनिंग चालू केलेलं आहे. आमच्या ग्रुपचे मेन मेंबर मध्ये हितेशभाई आणि राजेश सर यांनी हा ग्रुप तयार करायसाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्यामुळेच हा ग्रुप टिकून राहिलाय. आर्या, हॅपी फादर्स डे. थँक्यू. असं घरात म्हण, तू का थँक्यू म्हणालायस? काय वानगड घ्यायचंय? सांगा की आधी सांगत जावा मला, घ्यायचंय काय त्याच. हा अरे हे युनिव्हर्सिटीत. वा
दोस्त मेरा ओ हमनवा. ह्या रस्त्याला एवढी झाडी आहे की ह्या रस्त्याला आमच्या ग्रुपनं ऑक्सिजन पार्क म्हणून नाव दिले. अक्षरशः म्हणजे कोकणात असल्यासारखा फील येतो इथे आल्यावर तरी. आणि आमच्या ग्रुपचे 3 मेंबर परत वाढलेले आहेत. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार नमस्कार. तू काय म्हणलं डायरेक्ट रोज येणारे मेंबर खरं आज डायरेक्ट आलेले आहेत. व्हिडिओ चालू आहे तुमचा. ग्रुपचे सगळे मेंबर हळूहळू हळूहळू नाश्त्याचं टायमिंग जवळ येईल तसं यायला चालू झालेत. अरे वा 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 वा. या 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 फास्ट या. जबरदस्त. अरे वा. किती सेकंदात क्रॉस. नवीन 2 मेंबर जॉईन झालेले आहेत. नाश्ता जसा जवळ येईल तसे मेंबर येत राहील. युनिव्हर्सिटीत फिरताना अक्षरशः असं वाटतंय की कोल्हापुरात हे पार्टच नाही आहे कोल्हापूरचा. कुठंतरी पन्हाळ्यावर किंवा कुठंतरी हिल स्टेशनला फिरायला आल्यासारखं एकदम फील येतो है ना. एकदम हिरवळ म्हणजे हिरवळ. आणि आता पाऊस पडून गेल्यामुळे तरी एकदम सगळीकडे हिरवगार झाले. 7:07 आणि 6:30 वाजता चालू केलं. 1 तास 5 मिनिटं झालेले. युनिव्हर्सिटीत काय करायला पाहिजे माहिती आहे, इथं डस्टबिन ठेवायला पाहिजे सगळीकडं. डस्टबिन नसल्यामुळे काय होते, माणसं कचरा इकडं तिकडं कुठं पण टाकतात. डस्टबिन असलं की कसं काही पण हातात असलं की लगेच डस्टबिन मध्ये जात आहे. हे युनिव्हर्सिटीतलं ओपन थिएटर एरिया, जिथे ओपन मध्ये युनिव्हर्सिटीतले काही प्रोग्राम असतील ते इथंही अरेंज केले जातात. आणि इथं आमचा ग्रुप रोज सकाळी येऊन वॉकिंग झाल्यानंतर स्ट्रेचिंग करतोय. आणि हा सगळा व्यवस्था एकदम जबरदस्त. आणि इकडे स्ट्रेचिंग चालू आहे ग्रुपचं. अरे स्ट्रेचिंग कर इकडे. काय असं कशी मान का काय व्यवस्थित व्यवस्थित. हा, हे आमच्या ग्रुपचे असे मेंबर आहेत की कुठल्याही व्यायाम प्रकारात मागं पडत नाही. बोलण्यात सुद्धा. अरे व्यायाम करायचा आहे एकदम मस्त एकदम मस्त. अरे वा. हितेश भाई जे सिन्सिअर व्यायाम करतात आणि त्यांनीच सगळ्या ग्रुपला. अरे भाई हे डॉक्टर आहेत आमचे, डॉक्टर राकेश. हा बघा, हे दिनेश भाई. पॅन्ट दाखवू काय, हे असं थोडस. हा बरोबर. स्ट्रेचिंग चांगलं चाललेलं आहे. थोडस पोट आलेलं आहे पण काय हरकत नाही. आणि हे आमचे ग्रुपचे ऍडमिन सिन्सिअर व्यायाम करतात. सायकलीत पण आपले पार्टनर आणि आर्या आणि हितेश भाई. आणि हे आहेत म्हणून आमचा ग्रुप शाबूत राहिलेला आहे. आणि नाश्ता आणि डॉक्टर आहेत म्हणून आमच्या ग्रुपला नाश्ता मिळतोय रोज. आणि पाटील साहेब जरा काहीतरी. हा अजित पवार. कधी या द्यायला कधी त्या द्यायला. इकडं तिकडं उड्या मारत असतात, कधी या ग्रुप मध्ये कधी त्या ग्रुप मध्ये. पाटील साहेब. 8:05 झालेले आहेत. आणि आता जसं आमचा नाश्त्याचं टायमिंग जवळ आलेलं आहे तशी ग्रुपची संख्या हळूहळू वाढत निघालेली आहे. सकाळपासून हा मेंबर नव्हता, आता आलेला आहे. 8 वाजता आगमन. चला नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आमचं दरवेळचा नाश्त्याचा ग्रुपचा अड्डा. एक मेंबर वाढलेला आहे. हॅलो नमस्कार. आता मेन माणूस थंडाई घेऊन आलेला आहे. थंडाई आली. कुठे आहे थंडाई. हा थंडाई जबरदस्त.